आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचे ड्राफ्टिंग बघणार आहोत। आपल्याकडं चेस्ट साईज आहे 40, वेस्ट साईज आपण 34 घेतो, 34 आहे आणि लेंथ आपली 50 आहे। तर या मापानुसार आपण कटिंग करणार आहोत। ड्राफ्टिंग करते मी। आपल्याकडे 15 उंची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला 16ला मार्किंग करायचं आहे। तर आपण खालची रेषा मार्क 16चा मार्क करून घेऊ रेषा सरळ येण्यासाठी। चेस्ट साईज 40 आहे, तर 40ला आपण 6 इंच शोल्डर टाकणार आहोत, 6 इंच आर्महोल घेणार आहोत। 6 इंचाचा एक मार्क इकडे पण करायचा आपल्याला, चेस्ट लाईन आखायची, चेस्ट लाईन आखून घ्यायची। आर्महोलचा काटकोन, चेस्ट आपल्याकडे 40 आहे, 40चा चौथा भाग 10 आणि याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 ते 1.25 इंच ठेवू शकता, आवडीनुसार मार्जिन ठेवू शकतो आपण। खाली वेस्ट साईज आपला 34, 34चा चौथा 8.5, 1 इंच टक्स मार्जिन आणि याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन 1.25 इंच। मार्जिनच्या रेषा आपल्याला जोडून घ्यायच्या। मुंडा खोली आपण 1.25 इंचावर बॅकचा मुंडा घेतो, 1.25 इंच तिरपं माप टाकून 1.25 इंच घ्यायचे आणि मुंडा खोलीचा आकार द्यायचा। जसा बसेल तसा लावायचं आहे आपल्याला। हे फ्रेंच कर्व मुंड्याचा आकार दिला की 1.25 इंच आपल्याला इथे मार्जिनच्या खाली यायचे, 1.25 इंच। शोल्डर पट्टीचं मेजरमेंट टाकणार आहोत आपण। शोल्डर पट्टी आपल्याला 2.5 तयार हवे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून आपण शोल्डर पट्टीचं मेजरमेंट टाकतो। मागील गळा खोली आवडीनुसार किती हवा आहे तसा गळा टाकायचा आपल्याला। डीप नेक आहे तर मी 10.5चं मार्किंग करते आणि इथली रुंदी आपण 3.5 घेऊ शकतो। इथली रुंदी कमी असली तरी चालते, इथं 2.5 असो 3 असो आपण खाली घेऊ शकतो वाढवून। तर मी 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे। 40 छाती घेर असल्यामुळे मी 3.5 इंच रुंदी टाकलेली आहे। आपण बॅकचा गळा ड्रॉ करून घेऊया। मागील टक्स द्यायचे आपल्याला। मागील टक्स पण आपण छातीच्या 10व्या भागानुसार देतो, छातीचा 10वा प्लस 1.25 इंच। तर मी 4 इंच घेतलेले। टक्स लांबी जी आहे ते आपण 4, 4.5, 5 इंचापर्यंत घेतो। मागील गळा खोलीवर टक्स लांबी अवलंबून असते। अर्धा इंच आपले टक्स शिवण असणार आहे। टक्स आखून घेऊयात। अर्धा इंच शोल्डर उतार आपण सगळ्याच मापांना देतो। डीप नेकसाठी कंपल्सरी द्यायचा आहे। शोल्डर उतरून येते यासाठी आपण शोल्डर उतार देतो। तर हा आपला बॅक पार्ट रेडी आहे। आपल्याला आता फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करायचं। फ्रंट पार्ट कटिंग करणार आहोत। फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करूया। तर आपली 15 उंची होती, तर आता फ्रंटसाठी आपण 2 इंच एक्स्ट्रा वाढवतो, तर 17 घ्यायचे आपल्याला। बॅकसाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा केलं होतं, आता फ्रंट पार्टसाठी आपण 2 इंच वाढवलेले आहेत, त्याच्यातला 1 इंचाला सेपरेट मार्किंग करून घ्यायचं आहे। ही लाईन 17 इंच झालेलं आहे एकूण। सहा इंच शोल्डर, 6 इंच आर्महोल तेवढाच राहणार आहे। फ्रंट ओपन ब्लाउज असल्यामुळे आपल्याला या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे वाढवून। हुक लुकसाठी आपण वाढवतो हे अर्धा इंच। लाईन मारून घ्यायची। ज्या बाजूला ओपनिंग आहे त्या बाजूला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं। बॅक ओपन असेल तर बॅकला, फ्रंट ओपन असेल तर फ्रंटला वाढवायचं। 6 इंच आर्महोलचं मार्किंग। चेस्टला मापून घेऊया। छातीचा चौथा 10, मार्जिन आपण 1.25 इंच ठेवलेलं आहे बॅकसाठी, तेवढंच इथं ठेवणार। वेस्टला तेवढंच मार्जिन राहणार आहे। 8.5 आपला कमरेचा चौथा प्लस 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.25 इंच शिलाई मार्जिन आहे। तसं बॅक पार्ट टाकून घेऊन मग फ्रंट पार्टचं आपण ड्राफ्टिंग करणार आहोत त्याच्यावर। मुंडा खोलीचं काटकोन, हे अर्धा सोडून आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना आपण। तर पुढील मुंड्यासाठी आपण 1.25 इंच आतमध्ये जातो। 1.25 इंच आत जायचं आहे। डीप नेक असल्यामुळे आपण 1.25 इंच आतमध्ये जातो आणि एक अर्धा ते 1.25 इंचावर आपण पुढील मुंडा फ्रंट पार्ट कटिंग करणार आहोत। फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करूया। तर आपली 15 उंची होती, तर आता फ्रंटसाठी आपण 2 इंच एक्स्ट्रा वाढवतो, तर 17 घ्यायचे आपल्याला। बॅकसाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा केलं होतं, आता फ्रंट पार्टसाठी आपण 2 इंच वाढवलेले आहेत, त्याच्यातला 1 इंचाला सेपरेट मार्किंग करून घ्यायचं आहे। ही लाईन
17 इंच झालेलं आहे एकूण. सहा इंच शोल्डर, 6 इंच आर्महोल तेवढंच राहणार आहे. फ्रंट ओपन ब्लाउज असल्यामुळे आपल्याला या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे वाढवून. हुकलूकसाठी आपण वाढवतो हे अर्धा इंच. लाईन मारून घ्यायची. ज्या बाजूला ओपनिंग आहे त्या बाजूला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं. बॅक ओपन असेल तर बॅकला, फ्रंट ओपन असेल तर फ्रंटला वाढवायचं. 6 इंच आर्महोलाचं मार्किंग. चेस्टला मार्किंग घेऊया. छातीचा चौथा 10. मार्जिन आपण 2.25 इंच ठेवलेलं आहे बॅकसाठी, तेवढंच इथे ठेवणार आहे. वेस्टला तेवढंच मार्जिन राहणार आहे. 8.5 आपला कमरेचा चौथा प्लस 1 इंच टक्स मार्जिन आणि 2.25 इंच शिलाई मार्जिन आहे. तसं बॅक पार्ट टाकून घेऊन मग फ्रंट पार्टचं आपण ड्राफ्टिंग करणार आहोत त्याच्यावर. मुंडा खोलीचा काटकोन. तसं हे अर्धा सोडून आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना. तर पुढील मुंड्यासाठी आपण एक 1/2 इंच आतमध्ये जातो. 1/2 इंच आत जायचं आहे. डीप नेक असल्यामुळे आपण 1/2 इंच आतमध्ये जातो आणि एक अर्धा ते 1/2 इंचावर आपण पुढील मुंडा ड्रॉ करणार आहे. फ्रेंच कर्व ज्या पद्धतीत बसेल त्या पद्धतीत लावावं लागतं, नाही तर हातानेही आपण सेप देऊ शकतो. अगदीच नाही बसली फ्रेंच कर्व. थोडा खाली आला तरी चालतो मुंड्याचा सेप. हे रॉंग आहे. आर्महोलचा सेप हा आहे. शोल्डर पट्टी आपली नेहमीप्रमाणे परत 3 इंच 6 आहे त्याचा हाफच केलेला आहे मी. पुढील गळा आपल्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार जो काही असेल तो 7 इंच पुढील गळा. इथे पण 3 इंच काटकोन करायचा गळ्यासाठी आणि गळ्याचा आकार लिहून घ्या. अर्धा इंच शोल्डर उतार इथेही द्यायचा आहे. अर्धा इंच शोल्डर उतार इथेही द्यायचं आपल्याला. आता आपल्याला टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं आहे. तर 40 छाती आहे. 40 छातीला 11चा टक्स पॉईंट टाकणार आहे. 11 इंच टक्स पॉईंटचं मार्किंग. टक्स लाईन आखून घेऊयात आपण इकडे डॉटमध्ये. इथून आपल्याला छातीचा 10वा भाग प्लस 1/2 इंच. तर हे मी 4.5 इंच घेणार आहे. इथून हा आपला मिड पॉईंट आहे. इथं जेवढं मार्किंग आहे तेवढंच खाली मार्किंग करायचं आहे आणि सरळ रेषा जोडून घ्यायची. हा प्रिन्सेसचा सेप आपण देऊन घेतोय. आता आपल्याला इथला टक्स द्यायचा आहे. तर हेवी साईज असल्यामुळे आपण 2.5-2.25 इंच टक्स इथे देऊ शकतो. तर हा मी 2.25 इंच टक्स करते आणि इथे सुद्धा 2.25 इंची रेषा मारते आणि आपल्याला हा फ्री हँडने सेप द्यायचा आहे. जिथं जेवढी टक्स आपण इथे आखलेली आहे तेवढेच आपल्याला इकडे बाहेर जायचं आहे. आणि इथे आपल्याला 1 इंच कंपल्सरी घ्यायचा आहे. जेवढी टक्स आपण इथे टाकतो तेवढंच आपण मार्जिन इकडे वाढवतो. इकडे 1 इंच कंपल्सरी वाढवणार आहे. तर या पद्धतीत आपला हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. इथे अगदी 1/2 इंच आपण हा टक्स कापू शकतो आतमध्ये जाऊन. हे 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला लागणार नाही आहे. तिथे आपण हे क्रॉस कापू लागणार आहे. हे आपलं फ्रंट पार्टचं सुद्धा ड्राफ्टिंग झालेलं आहे. बॅक पार्ट ड्राफ्ट झाला, फ्रंट पार्ट ड्राफ्ट झाला. कटिंग करूयात आपण. बॅक पार्ट कटिंग करूयात. ॲज इथे जशा रेषा आहेत त्याच रेषांवर कटिंग करून घ्यायचं. एक्स्ट्रा काही कापायचं नाही. मागचा नाही कापला तरी चालतं. म्हणजे जेव्हा पॅकिंग करायचं तेव्हा आपल्याला उपयोग होतो. वेगळा राखायचा असेल तर आपण त्याच्यामुळे वेगळा कापायचा नाही आताच. गळा कापायचा. बाही कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला एल्बो स्लीव्हची. त्याच्यासाठी आपण ही घडी करून घेतोय. तर घडी जी आहे ती आपल्याला छातीच्या चौथ्या भागानुसार हवी असते. छातीचा चौथा भाग आपल्याकडे 10 होता, त्याच्यात अर्धा प्लस करून आपण 10.5ची घडी घेतलेली आहे. एल्बो स्लीव्ह आपली 10 इंची आहे. अस्तरची असेल तर आपण अर्धा इंच प्लस करतो आणि हात शिलाई करायची असेल तर आपण 1.5 इंच प्लस करतो. आता आपण 1/2 इंच प्लस करणार आहे त्याच्यामध्ये. आणि इथली जी मुंडा खोली टाकतो आपण ती 3.5 इंच 3.25 इंच एवढी हेवी साईजला आपण टाकणार आहे.
छोट्या साईज असतील, कमी साईजचा ब्लाऊज असेल तर आपण 3 इंच वगैरे घेतो. हा 3.5 इंच लाईन मारून घेतो. दंडघेर 12 इंच आपल्याकडे, तर हे दंडघेराचा निम्मे 6 इंच, शिलाई मार्जिन आपलं 1.5 इंच. तर या भागात आपण 1.5 इंच आतमध्ये येतो. 10.5 जे घेतले त्याच्यामध्ये आतमध्ये यायचे 1.5 इंच, आणि या मार्जिनच्या रेषा इथे जोडून घ्यायच्या. हा भाग वरचा भाग जो आहे तो 2 इंच आपण इथं सरळच ठेवणार आहे, आणि इथून सेप द्यायला आपण सुरुवात करणार आहे. नॉर्मल सेप द्यायचा आहे, अगदी नॉर्मल जोडायचं हे मागचा सेप जो आहे तो, आणि इथे 1 इंच खाली जायचं आहे. हा आपला मागील सेप झाला. आता आपल्याला फ्रंटचा आतील सेप द्यायचा आहे. तर पानाच्या आकारामध्ये सेप दिसेल या पद्धतीत आपण देतो. हा झाला आपला फ्रंट. या पद्धतीत बाही तुम्ही कशालाही लावू शकता, ड्रेसला, ब्लाऊजला, फ्रॉक्सला. वेगळी मेथड यूज करायची गरज नाही, ही बाही परफेक्ट बसते. करून बॅक पार्ट कटिंग झाला की बाही ओपन करायची. हा फ्रंट पार्ट आहे, तर ओपन करून बाही ओपन करून एका साईडचंच कापायचं आपल्याला. अशा पद्धतीत आपली बाही तयार झाली. हा फ्रंट आणि हा बॅक.